नमस्कार. आता आपण बघणार आहोत की 2026च्या ज्या मेगा बॅचेस आहेत त्या यशस्वी करण्यासाठी आपल्या IT इन्फ्रास्ट्रक्चरला कसं तयार करायचं. चला तर सुरू करूया. हे वर्ष खरंच खूप खास आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपण MKCLच्या 25व्या म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. त्यामुळे येणारं समर सेशन यशस्वी करणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि हाच प्रश्न खरं तर सगळ्या ALC समन्वयकांना पडला असेल, बरोबर? की जेव्हा हजारो विद्यार्थी एकाच वेळी लॉग इन करतील, तेव्हा आपली सिस्टम हे सगळं सांभाळू शकेल का? तयारी करण्याची हीच खरी वेळ आहे. तर या मोठ्या आव्हानासाठी आपण एक रोड मॅप तयार केलाय. आपण 4 महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. पहिलं म्हणजे या मेगा बॅचचं आव्हान नेमकं काय आहे. दुसरं, आपल्या नेटवर्कला एका सुपर हायवेसारखं वेगवान कसं बनवायचं. तिसरं, आपला लोकल सर्व्हर म्हणजे सेंट्रल कंटेंट हब कसा मजबूत करायचा आहे. आणि चौथं, इंटरनेट आणि पॉवरची तयारी कशी करायची. ओके, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून की 2026 मेगा बॅचचं आव्हान नक्की आहे तरी काय. आपलं ध्येय अगदी सोपं आणि सरळ आहे. जेव्हा सगळ्यात जास्त विद्यार्थी एकाच वेळी शिकत असतील तेव्हा त्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय एक उच्च दर्जाचा लर्निंग एक्सपिरियन्स द्यायचा आहे. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपल्या पायाभूत सुविधांचा कणा. आपल्या सेंटरच्या नेटवर्कला आपण एका सुपर हायवेमध्ये कसं बदलणार आहोत हे पाहूया, जिथून डेटा अगदी सुसाट वेगाने जाईल. ही आहे आपल्या यशाची ब्लूप्रिंट. या मॉडेलमध्ये सगळ्या जड व्हिडिओ फाईल्स इंटरनेटवरून येत नाहीत, तर त्या थेट आपल्या लोकल सर्व्हरवरून विद्यार्थ्यांना मिळतात. याचा अर्थ काय? सोपं आहे. झिरो बफरिंग. म्हणजे विद्यार्थ्यांना एक स्मूथ, अखंड शिकण्याचा अनुभव मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, या 3 गोष्टींमध्ये कोणतीही तडजोड चालणार नाही. ह्या अत्यावश्यक आहेत. गिगाबिट लॅन, फक्त आणि फक्त CAT6 केबल्स आणि गिगाबिट स्विच. यावरच आपल्या सुपर हायवेचा वेग अवलंबून आहे. बरं, आपला सुपर हायवे तर तयार झाला, पण या हायवेवर धावण्यासाठी गाड्या कुठून येणार? तर त्या येणार आपल्या कंटेंट हबमधून. आणि हा हब म्हणजे आपला लोकल ERA सर्व्हर, जो आपल्या सगळ्या शैक्षणिक साहित्याचं भंडार असणार आहे. आता बघा, सर्व्हरचा स्पीड कशावर अवलंबून असतो? तर त्याच्या स्टोरेजवर. म्हणूनच सर्व्हरमध्ये SSD असणं अनिवार्य आहे. पारंपरिक HDD ते आता नाही चालणार, कारण ते एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना डेटा पुरवू शकत नाहीत आणि त्यामुळेच बफरिंग होतं. SSD हा प्रॉब्लेम मुळापासूनच काढून टाकतो. आता प्रश्न येतो की साईज किती पाहिजे? तर बघा, आमची शिफारस तर आहे की किमान 1 TBचा SSD असावा, पण ते शक्य नसेलच तर 500 GBचा SSD तर हवाच हवा, तो बंधनकारक आहे. आता सगळ्यात जास्त वेग मिळवण्यासाठी सर्व्हरमध्ये या 4 सेटिंग्ज करणं खूप गरजेचं आहे. बघा, IPv6, फायरवॉल आणि अँटीव्हायरस हे इंटरनेटसाठी ठीक आहेत, पण आपल्या लोकल नेटवर्कमध्ये ते स्पीड ब्रेकरसारखं काम करतात. ते बंद केल्यामुळे डेटा थेट आणि वेगाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. ओके, तर आपला नेटवर्क तयार आहे, सर्व्हर पण तयार आहे. पण या सिस्टमला 24/7 चालू ठेवायचं असेल तर 2 गोष्टी लागतील. एक म्हणजे स्थिर इंटरनेट आणि दुसरं म्हणजे अखंड वीज पुरवठा. चला आता त्यावरच लक्ष देऊया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यामागे फक्त 2 MBPS इंटरनेट स्पीड हवाय. आणि तो कशासाठी? तर फक्त स्कोर आणि प्रश्नांसारख्या छोट्या डेटासाठी. कारण आपले जे मोठे व्हिडिओज आहेत ते तर सगळे लोकल सर्व्हरवरूनच येणार आहेत. यासाठी हे एक सोपं सूत्र आहे. तुमच्या सेंटरमध्ये एकाच वेळी किती विद्यार्थी बसतात त्या संख्येला फक्त 2 ने गुणा. म्हणजे समजा 10 विद्यार्थी असतील तर तुम्हाला 20 MBPSचं कनेक्शन लागेल. किती सोपं आहे ना? UPSकडे फक्त एक उपकरण म्हणून बघू नका. ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. विचार करा, अचानक लाईट गेली तर तुमचा महागडा सर्व्हर, SSD सगळं खराब होऊ शकतं आणि विद्यार्थ्यांचा डेटाही जाऊ शकतो. UPS या दोन्ही गोष्टींपासून आपलं संरक्षण करतो. आणि सगळ्यात शेवटी ही आहे आपली फायनल चेकलिस्ट. बॅच सुरू होण्यापूर्वी सर्व्हर आणि प्रत्येक कम्प्युटरवर हे मुद्दे तपासलेच पाहिजेत याची खात्री करून घ्या. आणि हेच तर आहे आपल्या संपूर्ण सेटअप मागचं मूळ तत्व. सगळा जड कंटेंट म्हणजे व्हिडिओ वगैरे आपण लोकल सर्व्हरवर ठेवतो. यामुळे काय होतं तर सिस्टम एकदम विश्वसनीय बनते आणि इंटरनेटचा खर्चही वाचतो.
तर या सगळ्या तयारीचा, या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचा परिणाम काय होणार? आणि हेच आहे उत्तर. आपण जी काही तांत्रिक तयारी करतोय त्या सगळ्याच्या मागे एकच ध्येय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एक उत्कृष्ट, विनाव्यत्यय शिकण्याचा अनुभव मिळावा. आणि शेवटी आपल्या व्यवस्थापकीय संचालकांचा हा संदेश आपल्याला आठवण करून देतो की आपण सगळे एक टीम म्हणून हे ध्येय साध्य करणार आहोत. चला तर मग या सगळ्या सूचनांचं पालन करूया आणि 2026च्या मेगा बॅचला एक ऐतिहासिक यश मिळवून देऊया.